आडनाव विलास बोकार. बोकार. काय सध्या काय मी तिथे जैन बोर्डिंगला संचालक आहे आणि इथं माझ्या मिसेस आहे. बरं, या ठिकाणी आपण हे बघत आहात छत्रपती शाहू महाराजांनी जे कोल्हापुरात अनेक वसतिगृह सुरू केले होते त्यातलं एक हे जैन वसतिगृह आहे आणि विविध प्रकारचे जे वसतिगृह सुरू केले होते तर त्यात एका वसतिगृहाचे संचालक बोकार साहेब इथं आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्या मॅडम हे हॉस्टेलच्या संचालक आहेत. तेही एका तुम्ही कुठल्या जैन बोर्डिंग जैन बोर्डिंगच्या वसतिगृह जे आहेत त्याचे सर संचालक आहेत. त्यांची भेट झाली आणि आज शाहू महाराजांचा 151वा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही इथे जे आलो तर हे आपण वेगवेगळे बघतात वाचनालय, लेडीज जिम्नॅशियम आहे, विविध कमरे आहेत इथे आणि हे मुख्य कार्यालय आहे. शतक महोत्सवी वर्ष झालेलं होतं. इथं शाहू महाराज अनेकदा इथं येऊन गेलेत आणि हे महत्त्वाचं वसतिगृह आहे. आपण बघत आहात इथली संचालक मंडळी वगैरे, परंतु असं लक्षात येतं की थोडीशी दुरावस्था झालेली आहे. याकडे शासनाने मेंटेनन्सचं थोडंसं लक्ष द्यावं. काम चालू आहे आणि मेंटेनन्सचं आता काम सरांच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरू आहे, परंतु थोडंसं लवकर जर केलं तर स्लॅब वगैरे असं कोसळणार नाही, कोणाच्या धोकावू नये. तर म्हणून या निमित्तानं शाहू महाराजांचा या एक ऐतिहासिक वास्तूला आम्ही भेट दिली आणि तिथं सरांची आमची भेट झाली. त्यामुळे सरांचा आम्ही धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. धन्यवाद सर, थँक्स. कोल्हापूर येथील मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये आपण एकत्र झालेले आहोत. या ठिकाणी जिथे आम्ही उभे आहोत तिथं आत्ताच या शिलान्यास लोकार्पण झाला आहे. हा शिलान्यास यासाठी लावण्यात आलेला आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला जेव्हा आरक्षणाचे 50% मागासवर्गीयांना आरक्षण जाहीर केलं होतं त्याची आरक्षण शताब्दी वर्ष होतं आणि 26 जुलै ह्या त्या तारखेपर्यंत शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जायचा आणि म्हणून मान्यवर कांशीराम साहेबांनी 26 जुलै ते 1 ऑगस्ट 2002ला याच कोल्हापुरात मेरीवेदर मैदानावर मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये बहन मायावतीजी त्यावेळेस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांना इथली ज्या ठिकाणी आम्ही मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये आहोत 1908ला शाहू महाराजांनी या हॉस्टेलची निर्मिती केली. त्या हॉस्टेलच्या निर्मितीबाबत संचालकाच्या माध्यमातून त्यांना त्याची दैनावस्था कळली. स्वतः कांशीरामजी आणि मायावतीजी इथं त्यांनी भेट दिली आणि त्यांनी पाहिलं की याची जी काही दैनावस्था आहे ते महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की याला थोडंसं व्यवस्थित करावं. परंतु तरीही त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असल्या तरी त्यांनी 10 लाखाची इथं घोषणा केली आणि त्या म्हणाल्या की मी जाण्याच्या पूर्वी मी तुम्हाला 10 लाखाची व्यवस्था करीन. आणि आश्चर्य असं की लखनौमध्ये त्यांचं सरकार चालत होतं, परंतु त्यांनी 26 जुलैला 25ला संध्याकाळी 5 वाजता घोषणा केली आणि 26 जुलैला त्या कार्यक्रमामध्ये संचालकांच्या हातात त्यांनी 10 लाखाचा धनादेश दिला. हे विशेष असं की त्यांनी तिथल्या चीफ सेक्रेटरीला फोन करून बोलावलं. आणि काही पलीकडे गोष्ट की शाहू महाराजांची जे काही वर्ष होतं, शताब्दी वर्ष होतं, ते इथे आपण साजरे करत आहोत. तर लखनौला काय म्हणून लखनौच्या विद्यापीठ आरोग्य विद्यापीठ जे स्थापन केलं त्याचा शिलान्यास इथं केला आणि विमानांनी ती शिला लखनौला घेऊन गेले. म्हणजे इतकं मोठं महान कार्य आणि शाहू महाराजांच्या वसतिगृहाला इथं भेट देण्याची आम्हाला संधी मिळाली. त्याबद्दल मी इथल्या आयोजकांच्या आणि विशेषतः त्याचे संचालक सर काय नाव म्हटलं सुधाकर विनकरी सर हे भेटले. आम्ही त्यांचे धन्यवाद देतो बहुजन समाज पार्टीच्या वतीने. आणि आतमध्ये यावं कारण आतमध्ये इथं संचालक मंडळी सर्व मंडळीला आम्ही नागपूरवरून आलेलो आहोत आणि आजच्या त्या कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आम्हाला. या बसा ठिकाणी संचालक मंडळी त्यावेळेस मी नागपूरला पोस्ट लिहिली आणि त्या आमच्याकडे जे डिटेल आहेत ती इथली जी संचालक मंडळी त्यावेळेस उपस्थित होती आणि त्यांच्या हातात त्यांनी धनादेश दिला. त्यांचे नावही आहेत आणि बहीण जे आल्या होत्या तेव्हा त्यावेळेस कारण सिटिंग सीएम होत्या एका राज्याच्या म्हणून इथले कलेक्टर आणि इथले त्यावेळेचे SP यांनी त्यांचं स्वागतही केलं होतं. हे विशेष. आणि अचानक काय झालं की त्यावेळेस डेप्टी
प्रेसिडेंट उपराष्ट्रपती त्यांचं निधन झालं होतं आणि त्यांचं निधन झाल्यामुळे बहिणीला लगेच जावं लागलं, नाही तर त्या 1 तारखेपर्यंत त्या 6 दिवस राहणार होत्या. बरोबर आहे. कृष्णकांत त्यांचं निधन झालं आणि त्यांना लगेच ते जावं लागलं होतं. अशी ती स्थिती. मी बहुजन समाज पार्टीचा मीडियाचा प्रभारी आहे, मला मीडियाशी संबंधित थोडीफार माहिती आहे आणि म्हणून इथल्या सर्व दैनिक वृत्तपत्रात मोठमोठ्या बातम्या आल्या होत्या आणि त्या सर्व बातम्या आम्ही तिथे नागपुरात नेऊन आमचं जे साप्ताहिक दैनिक आपला साप्ताहिक बहुजन नायक मराठी आणि बहुजन संघटक हिंदी दिल्ली हे 2 जेव्हा आमचे साप्ताहिक निघायचे त्यात आम्ही या सर्व घडामोडी लिहिल्या आहेत आणि त्या छापल्या आहेत. तुम्हाला वाटलं त्याची जिल्हा नंबर मिळाला, मी ती PDF कॉपी देईल, आता माझ्या मोबाईलमध्ये आहे ती PDF देईल, जेणेकरून इथल्या सर्व घडामोडी आम्हाला खूप बरं वाटलं की एका महापुरुषांच्या थांबा सर, परत एकदा मंडळी आहे ते बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्त्यांनी इथं भेट दिली म्हणून ते त्यांचं स्वागत करतात. आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि आम्ही त्यांना धन्यवाद देतो की ते एका महापुरुषांचा वारसा हे चालवत आहेत. इथं वसतिगृह चालवत आहेत. आत्ताच आम्ही बघितलं की ते मुलं जेवण करतायत, मोठ्या प्रमाणात मुलं आहेत. या वसतिगृहाची व्यवस्थित निगा राखतात, त्यामुळे आम्ही त्यांचे अभिनंदन धन्यवाद करतो आणि महाराष्ट्र शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांनी जे काही दुर्लक्षित असेल काम ते पुन्हा लक्षित करावं आणि व्यवस्थित काम करावं अशी अपेक्षा आहे आणि आम्ही आपल्या सर्व मंडळीचे धन्यवाद देतो. 151वी जयंती आहे. आता काय झालं की आधी 26 जुलै ही जयंती मानल्या जायची, परंतु अलीकडे एक संशोधन केलं, काय नाव ते त्यांचं जयसिंगराव पवारांनी नाही, दुसरे जे महाराष्ट्र शासनाचे याच्या पुस्तक प्रकाशन समितीचे जे प्रमुख होते त्यांनी ते आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा एका पत्राचा संदर्भ दिला. शाहू महाराज गौरव ग्रंथ आमच्याकडे जो जवळपास 1700-1800 पानाचा आहे, त्यामध्ये हा उल्लेख आहे. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा आणि ते नागपूरच्या अधिवेशनातला ठराव आहे की आपले जे काही महापुरुष आहेत त्या आपल्या महापुरुषांच्या जयंती आम्ही सणासारख्या साजऱ्या केल्या पाहिजे आणि त्याच्यात मात्र त्यांनी तो उल्लेख केला की 26 जून ही शाहू महाराजांची जयंती आम्ही साजरा करण्याचं ठरवलं आहे. तो आधार घेऊन त्यांनी मग ते 26 जून केलं आणि महाराष्ट्र शासनाने आता 26 जूनला मान्यता दिली आणि 26 जून पूर्ण देशभर आता 26 जून हीच खरी तारीख आहे. असा आहे की 3 वर्षाचं कार्ड बाबासाहेबांनी शाहू महाराजांना पाठवलेलं होतं. ते पत्र जाहीररित्या त्यांनी छापलं लोकशाहीच्या आमच्या पत्रकामध्ये. तो पत्रक आपल्याला आहे, तो पुरावा उठाला. मग शासनाने सांगितलं की त्यावेळेला जुलै केला, पावसाळा जन्म झाला म्हणून ते जयंती साजरी होऊ नये म्हणून. तर बाबासाहेबांच्या पत्रात उल्लेख होता तुमच्या 26 जून 1878ला मला वेळेवर येता येत नाही, कृपया माझी दिलगिरी व्यक्त करून त्यांनी त्यांचं अभिनंदन केले. ते पत्र छापलेलं आहे. यातून मग बाकीचं संशोधन केलं नाही, कारण एक पत्र घ्यायचं तो आधार धरला शासनाने आणि ते फार महत्वाचं आहे. आणि 26 जून मग हे जुलैमध्ये जून केली. आणि आता ते जे पवार जे जयसिंगराव जे आहेत, जयसिंगराव पवारांनी एक गौरव ग्रंथ शाहू महाराजांवर काढला. त्यांनाही शासनाच्या वतीनं माझ्या वतीची 5 लाखाची आर्थिक मदत त्यालाही दिली आहे आणि त्या ग्रंथामध्ये ऑलरेडी उल्लेख आहे की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री यांनी भेट दिली आहे. शाहू महाराजांची अशा परिस्थितीत वसतिगृह चालू केलं. इथल्या ट्रस्टी लोक म्हटले की 600 रुपये मानधावर इथलं कोणी पूर्व काम करणार नाही. आमचे त्यांचे घरेलू संबंध होते. माधव वैद्य क्लास 1 अधिकारी
महागाव तालुका. माधव वैद्य म्हणजे समाज कल्याण मंत्री, समाज कल्याण अधिकारी. सहाय्यक आयुक्त म्हणून आमच्या नागपूरला होते. हा नागपूरला होते. त्यांनी मला आणलं इथं. अच्छा अच्छा अच्छा. आणि हे नव्यानं वसतिगृह 96ला चालू केलं. मग इथले ट्रस्टी म्हणजे सुधाकर तुम्हाला 600 रुपये मानधन मिळणार जिल्हा परिषद करून, तुम्ही राहणार की नाही? मी म्हणलो मी पगारासाठी आलेलो नाही, मला साहेबांनी आणलं. वसतिगृह सुरळीत चालू झाल्यानंतर मी माझ्या गावाकडे जाणार. आणि मग हळूहळू मी काम बघितलं महाराजांचं इकडं तिकडं फिरून. मग मी भारावून गेलो आणि इथली मंडळी मला माझ्या वडिलांच्या पेक्षाही म्हणजे मला नौकर म्हणून यांनी वागवलेलंच नाही. अशा पद्धतीची वागणूक दिल्यामुळं मी इथं रमलो आणि मी ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत मी या ठिकाणीच काम करायचं, या मुलांची सेवा करायची. मीच नाही तर सगळ्या कुटुंबानंच हे काम वाहून घेतलं. तर शासनाकडे माझी एवढीच विनंती आहे की महाराष्ट्राचे अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह आहेत, या लोकांना सरकार मानधन देते, पुढील भविष्याचं काहीच नाही. आपल्या विदर्भात एक मन आहे, हरभरे खाल्ले हात धुतले. मी घरी गेल्यानंतर माझं काहीच नाही ना, मला पेन्शन नाही, काहीच नाही. तर आमच्या कर्मचाऱ्याकडे महाराष्ट्र शासनानं लक्ष दिलंच पाहिजे. शिपायाची काय होण्यास श्रेणी दिली पाहिजे पुढील भविष्यासाठी. किमान आमच्या मानधनात वाढ केली पाहिजे. आणि आमच्या मुलांच्यासाठी सरकार जे भोजन अनुदान देते त्याच्यात नाश्ता पण येत नाही. अच्छा. 1500 होता, आता 2200 रुपये केलं, ते पण वेळेवर देत नाही. आणि संस्थेला उत्पन्न साधन काहीच नाही. आता 3-4 महिने झाला आम्हाला मानधन नाही, वेळेवर मानधन अनुदान मिळत नाही. मग ट्रस्टी मान्यवरच्याकडून काही पैसे घेऊन मी हे बाजार सगळा करत असतो, कारण भोजन खर्च तरी थांबवता येत नाही. मग हे मान्यवर जे आहेत तुमच्या आपल्या समोर जे दिसतात हे मला कमी पडू देत नाही मुलांच्यासाठी. अशा अवघड परिस्थितीत आता मायावतीने पैसे दिले, ते चरचरीत इमारत दिसते तुम्हाला, कंपनीनं मला इमारत बांधून दिली, पण पोटाला पाहिजे की नाही याच्यासाठी सुद्धा आपण आणि शासनाने विचार करावा ही माझी नम्रपणे विनंती. विनकरे सरांनी एक दुःख व्यक्त केलं आणि सत्य एक सांगितलं. एक लक्षात ठेवा की हे विनकरे सर या मिस क्लार्क हॉस्टेलचे सुपरवायझर आहेत, सध्या आता हे संचालन करतात. आणि यांनी सांगितलं की यांनी 400-500 रुपयापासून सुरुवात केली. आता यांना अजून म्हणजे चपराशाला मिळेल एवढाही पगार यांचा नाही, परंतु हे फक्त शाहू महाराजांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांचं केलेलं कर्तृत्व आणि त्यांची ही जी सहकारी मंडळी त्यांच्या स्वभावावर भारून हे स्वतः यांनी आपलं संपूर्ण जीवन या हॉस्टेलला देण्याचं कबूल केलं. आणि त्यांची एक विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने जी काही एकदम तोडका जे काही हॉस्टेलला मदत देतात ती न देता पूर्ण मोठ्या प्रमाणात एक चांगली शासकीय वसतिगृहांचा दर्जा म्हणजे शाहूंनी सरकारी मान्यता वसतिगृहांना शासकीय वसतिगृहाचा दर्जा देण्यात यावा. कारण ही स्वतः मंडळी चालवते. शासन जेव्हा स्वतः हॉस्टेल चालवते त्यांना संपूर्ण 1-1 लाख रुपये पगारवाले कर्मचारी तिथं ठेवतात. आणि हेही मंडळी स्वतःच्या त्या विद्यार्थ्यांच्याच भल्यासाठी जे हॉस्टेल चालवते हे 24 तास राबतात. तर यांना सुद्धा शासनाने तो दर्जा देऊन त्या वसतिगृहाला शासकीय दर्जा देऊन ते मानधन द्यावं आणि त्या गोष्टी पूर्ण कराव्या असं शाहू जयंतीच्या निमित्त शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या मिस क्लार्क हॉस्टेलच्या ही जी सुपरवायझर आहेत, जे काय आपण मराठी पर्यवेक्षक आहेत, जे संपूर्ण देखभाल करतात, त्यांचं हे म्हणणं आहे हे शासनाने लक्षात ठेवावं. एवढीच या निमित्तानं महाराष्ट्र शासनाला त्यांची हात जोडून विनंती सुद्धा आहे की त्यांनी बिल्डिंगकडे लक्ष द्यावं आणि बाकीच्या सोयी पुरवाव्यात. धन्यवाद. आम्ही ही गोष्ट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करू. हे मिस क्लार्क हॉस्टेल आहे. हे मिस क्लार्क हॉस्टेल आणि ही ती इमारत आहे बघा. ही तुटक्या फुटक्या अवस्थेत आहे, ज्याला बहिणावतीजी यांनी 2002ला 10 लाखाची स्वतःच्या उत्तर प्रदेशच्या फंडातून त्यांनी सोय केली होती. ते हे हॉस्टेल आहेत. बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही या हॉस्टेलला भेट देण्यासाठी आलो. ही मिस क्लार्क हॉस्टेलची बिल्डिंग आहे. याची ही दुरावस्था बघा आणि ही शासन याकडे अजूनही लक्ष देत नाही.
या ठिकाणी आत्ता बहुजन समाज पार्टीने जो काही यांना आर्थिक मदत केली होती तर त्या संदर्भात त्यांनी त्यांचा एक इथे त्यांच्या स्मृत्याप्रित्यर्थ तो दगडसुद्धा लावलेला आहे. धन्यवाद. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. शाहू के सम्मान में बीएसपी मैदान में छत्रपति शाहू महाराज अमर रहे, अमर रहे, अमर रहे. महापुरुषों के सम्मान में छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा राजा हो तो कैसा हो, शाहू महाराज जैसा हो, राजा हो तो कैसा हो, शाहू महाराज जैसा हो. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपति शाहू महाराजांचा विजय असो. विजय असो. विजय असो. महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में शाहू के सम्मान में बीएसपी मैदान में भारतीय संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में महिला संघर्ष करो, हम आपके साथ हैं. बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान, वक्त बदल दो, ताज बदल दो, मेहमानों का राज बदल दो. वार हाथी आ गया हाथी. महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में, महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में बीएसपी आई है, नई रोशनी लाई है, बीएसपी आई है, नई रोशनी लाई है. बीएसपी क्या करेगी, समता का संघर्ष करेगी. बीएसपी का नारा है भारत देश हमारा है. बीएसपी का नारा है भारत देश हमारा है. बहुजन समाज पार्टीच्या संत महापुरुषों के सम्मान में बीएसपी मैदान में पहला आप संघर्ष करो, हम पहला आप संघर्ष करो, सर जय जय हो हो येतो हो चला 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 महापुरुषों के सम्मान में शाहू जी के सम्मान में बाबा के सम्मान में फूले जी के सम्मान में
मेरा बाबा